आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो आहे प्रहार प्रीमियर लीग 2025चा थरार मंदुराचा डबल बार. पहिल्या चेंडू खोलवर टप्प्याचा अतिशय सुंदर आहे, वेगवान चेंडू. 8:25 हा सामना सुरू झाला. सलमान शेखचं हे पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. शाहिद आणि लखन ही जोडी मैदानावरती. आघाडीचे फलंदाज बिरीचे फलंदाज मैदानावरती आहे. इलियासभाई शेख 11 संघाला बॅटिंग करायचे, कारण अमराज मृत्यूच्या संघाने जिंकला होता टॉस आणि गोलंदाजी करण्याचा घेतला होता निर्णय. सलमानचा पुढचा चेंडू, फटका खूप सुंदर आहे, सरळ बॅटने खेळलेला आहे, अप्रतिम फटका. चेंडू आकाशात, भरपूर ताकद आहे तुझ्या मनगटात. चेंडू पाठवला ढगात. बाबा तुझीच चर्चा होते आहे क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या जगात. शाहीच्या बॅटमधनं षटकार. अतिशय दर्जेदार बॅटिंग. पॉवर प्लेचा बादशाह म्हणून शाहिदकडे पाहिलं जातं आणि विशेष करून सिंहगडच्या मैदानावरती त्याची बॅट जरी अंधार झाला असला, फ्लडलाईटमध्ये मॅच असल्या तरी तळपते. अप्रतिम. काल देखील त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. तोच शाहिद शेख मैदानावरती. आणि हा चेंडू खेळत असताना तंत्र पहा. शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. अतिशय सुंदर फटका. टायमिंग चांगलं आहे. सध्या मराठीत आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, जी ही फक्त प्रतिमा नाहीये, ही प्रतिमा आपल्या हृदयामध्ये आहे. टप्पा ऑफ्टमच्या बाहेरचा इथे फक्त छोटू शेवटपर्यंत पाहिला आणि सोडून दिलंय. यष्टीरक्षक यष्टांच्या मागे निश्चितच सावध आहेत. डॉट बॉल चेंडू आपण बघितला मैदानावरती सलमान शेखचा, परंतु चॅलेंज केलं जाईल का? चॅलेंज केलं जाणार आहे. शाहिदने चॅलेंज केलेलं आहे. अजय आवले टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता असणार आहेत अक्षय निर्मल. होय, त्यांचा निर्णय काय येतोय? संजय भालेराव, त्याचबरोबर अजय आवले, प्रसिद्ध पंच मैदानावरती. पुण्यनगरीमधलं जे क्रिकेट, विशेष करून चक गोलंदाजी जी बंद करण्यामध्ये आणि एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी होण्यासाठी एक मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आणि त्याला कमालीचं यशही प्राप्त झालेलं आहे. धावफलक दाबा 6. परंतु आता इथे वाट पाहावी लागेल, कारण मैदानावरती जो सामना सुरू आहे तिथे हा चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा होता. ॲक्शन रिप्ले. ऋषी यशच्या मागे आहेत. यशच्या केटून इट्स अ फेट डिलिव्हरी. दाबा केला होता शाहिदनं. तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं असेल, कारण इथून हा सामना 5 षटकांचा आहे. 30 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अजूनही 27 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधले. आणखीन एक चांगला चेंडू आहे, मिडॉपच्या डोक्यावरून खेळलेला आहे. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असणार आहे. शाहिद मैदानावरती तुटून पडलेला आहे आणि सरळ बॅटने खेळतोय. तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना मैदानावरती शाहिद शेख. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करत त्याचं छान उदाहरण बघा. ऑफ्टमच्या बॅट सफल झाला. चेंडू ऑफ्टमच्या बाहेर होता आणि खूप सुंदर पद्धतीनं सरळ बॅटने खेळलेला आहे. तंत्र अप्रतिम आहे. टायमिंग जबरदस्त आहे आणि म्हणूनच मैदानावरती शाहिद नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली आहे. अजित मोहिते खुश झालाय, टाळ्यांचा गजर करतोय. प्रेक्षक खुश झालेत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करत आहेत टाळ्यांचा गजर. धावफलक दाबा 12. रनसंख्या 12. क्या मारा, क्या मारा. शाहिदने जबरदस्त स्ट्रोक केला आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू गॅपमध्ये खेळलाय, पॉइंट मध्ये. अतिशय दर्जेदार फटका. खबरदार क्षेत्ररक्षक येणार, थांबवणार का? थांबवणार, निश्चित थांबवणार आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. खबरबंद क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये आला. तिथे अत्यंत उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं. उत्कृष्ट कामगिरी केली. फटकाही चांगला होता. ओव्हर आपण बघितलं तर क्रिकेट छान झालंय आणि प्रेक्षकांना हेच क्रिकेट बघायचं आहे. सिंहगडचं मैदान आणि या मैदानावरती आता बघूया दीनादन बॅटिंग होते का? धावफलक दाबा 14 आहेत. 5 चेंडूचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. आणि आता ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. वाईड यॉर्कर आहे. 2 मीटरचा वापर. पुन्हा एकदा शाहिदनं अजय आवले सरांकडे पाहिलं. पंचाने सांगितलं की ही फेर डिलिव्हरी आहे. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आहे. इलियासभाई शेख संघ प्रथम बॅटिंग करत असताना डगआउट तुम्हाला दाखवलं जातोय. अजित मोहितेसारखा खेळाडू. त्याचबरोबर आपण बघितलं तर इथे सर्व योगेश परदेशी सारखा दिग्गज लोकेश परदेशी आपण पाहू शकता. लोकेशनं देखील एक जो षटकार ठोठवला, मला आठवतं काय, लोकेश गोविंदा
गोविंदवरती देखील कॅमेरा ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला सामना फसला होता जिशानला देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. जिशान देखील या मोसममध्ये फॉर्ममध्ये आहे. चावरी चावरी आपण त्यांना देखील पाहू थोडेसे मागे बसलेले आहेत. प्रत्येक वेळेला ते पहिल्या बेंचवरती बसलेले असतात. आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करतात पण आज तर मागच्या बेंचवरती बसलेले आहेत. शाहीच 14वरती 6 चेंडूमध्ये 14 धाबा धापलकावरतीत लखनला संधी नाही मिळाली. गोविंद काल खेळलेला षटकार वादळी षटकार होता. चर्चा करायला निश्चितच मजबूर करणारा षटकार होता. काल भरपूर चर्चा झाली गोविंदची. धावपलकावरती धाबा आहेत 14. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिले समाप्त झालेले आहे. हमराज मृत्युंजय आणि इलियासभाई शेख या दोन संघादरम्यान एरोडचा संघ मैदानावरती आहे. समालोचन कक्षामध्ये शोएबजी आहेत. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर आमच्याबरोबर या ठिकाणी ज्यांना अनेक पारितोषिक लकी ड्रॉच्या माध्यमातून लागलेले आहेत श्रेयस आमच्याबरोबर आहे. ओफ्टमच्या बाद चेंडू होता, सफल झाला होता. टेलिग्राम मिळाला होता समीर जगतापला. मला आठवतंय NBचं जे पहिलं पर्व होतं त्या पर्वामध्ये समीर जगतापनं केलेली कामगिरी अप्रतिम आहे. अत्यंत दर्जेदार कामगिरी करताना प्रभावित केलं होतं. त्यानंतर सिरसा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ते खाऊन गेला. आणि लोकेशनं देखील एक षटकार ठोठवला होता आणि तो लोकेश षटकार दबावाला झुकारून ठोठवला होता. तो देखील या ठिकाणी आता पिक्चरमध्ये आहे. आणि गोविंदनं ठोठवलेला षटकार तो आता डगआउटमध्ये आहे. धापलकाव धाबा 15. शाहीत 14वरती एक महत्त्वाची इनिंग साकारतो आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, त्यानंतर कबर आणि मिड ऑफ. ऑन साईडला खेळायचं होतं. जोरदार अपील. संजय बालवराव यांनी ते अपील फेटाळून लावलेलं आहे. समीर जगतापची गोलंदाजी अफलातून असते यात का शंका नाही. सुरेख कामगिरी तो या ठिकाणी करत असतो. ऑफ्टमच्या बाहेर शपल झालाय. इम्पॅक्ट जर बघितला तर आउट ऑफ द ऑफ. अतिशय चांगली अंपायरिंग मैदानावरती संजय बालेराव यांची. विशेष करून पायथीचा जे त्यांचा निर्णय असतो ना, मी गेले 10-15 वर्ष पाहतोय त्यांचा निर्णय कधी चुकत नाही. समीर जगताप ऑन साईडला खेळायचं होतं. समीर जगताप इथे मात्र आता फलंदाजाच्या डोक्याचा ताप ठरतोय का ताप देतोय. अतिशय सुरेख कामगिरी समीर जगताप या ठिकाणी करत असताना शानदार कामगिरी. पहिल्या षटकात जर 14 धाबा आल्यात याचा अर्थ दुसऱ्या षटकात पॉवर प्लेमध्ये जेव्हा गोलंदाजी करतायत तेव्हा समीरवरती ते दबाव निश्चित आहे पण दबावाला झुगारून कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो समीर जगताप. शाहिद आणि लखन फारसे इथे चांगली बॅटिंग करू शकतात. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि या षटकात फक्त एकच धाव. ऑन साईडला चेंडू पूल करता चेंडू बॅटवरती आले नाहीये. बॅट्समन चकतो आहे. खूप चांगली गोलंदाजी. अचूक नियंत्रित मारा करत असताना समीर जगताप. नियंत्रित मारा केला गेलेला आतापर्यंत. 4 चेंडू खेळ या षटकामध्ये. धावफलक दाबा 16, बिनबाद 16. इलियासभाई 11. ऑफ्टमच्या भारतात चेंडू थोडीशी जागा मिळाली. कव्हरमध्ये खराब क्षेत्ररक्षण झालंय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक या ठिकाणी आहे. हा देखील एक खेळाडू प्रकाश झोतामध्ये आला. अप्रतिम कामगिरी पण क्षेत्ररक्षण खराब झालंय. लखन अजूनही आपण बघितलं तितका आत्मविश्वासाने बॅटिंग करत नाहीये. 9.27च्या सरासरीनं धावसंख्या. जिशानला आपण पाहू शकता. चावरी देखील आहेत त्या ठिकाणी. सुनील चावरी आघाडीचे फलंदाज म्हणून सातत्याने त्यांनी चांगली कामगिरी केली परंतु आज बॅटिंग ऑर्डर थोडीशी वेगळी आहे. धावफलक धाबा 17. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू. ओहो सुरेख कामगिरी. समीर जगतापनं दबावाला झुगारून अप्रतिम कामगिरी केली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14. या षटकात फक्त 2 धावा आल्या आहेत. टप्पा पडला तर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आहे. ऋषीनं अप्रतिम यष्टीरक्षण केलंय. बॅट्समन शाहीद चकलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकात एकूण धावा आहेत 17, बिनबाद 17. 5 षटकांचा सामना आहे. एक चेंडू अतिशय महत्वाचा असेल. प्रहार प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम. क्रिकेटचा थरार. मनोरंजनचा डबल बार. अतिशय दर्जेदार शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑन साईडला शाहीचा आवडता फटका. फुलचा फटका देखील त्याचा आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वी 2 फटके खेळत असताना चेंडू थोडेसे पुढे होते. ओव्हर पिच होते त्यावरती सरळ बॅटने खेळलेले फटके होते. त्यानंतर मात्र लेन गोलंदाजी झाली आणि त्याचा फायदा इथे आता गोलंदाज समीर जगतापला झालेला आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर नाव स्कोर 17 पण रन. समीर एक्सलंट बॉलिंग. पहिले षटक त्याचं होतं. त्याच्या कोट्यातलं 1 षटक टाकलं. 2 धाबा दिल्या. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. आता पाहिलं जाते शाहीद आपल्या क्रीजमध्ये आहे का, पॉपिंग क्रीजमध्ये आहे का, सुरक्षित आहेत का ते पाहिले जात आहे. ऋषीनं या ठिकाणी यष्टींच्या मागून आपलं काम चोख बजावलं पण नॉट आउट.
पाहू शकता हे ग्राफिक अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. षटक क्रमांक 3. विकी वेगावरती नेहमीच सॉर होतो. हा देखील आपण बघितलं तर आघाडीचा गोलंदाज आहे. त्याने देखील अप्रतिम कामगिरी केली. चिपळूणातील तिरुपती सावर्डे संघाकडनं देखील तो खेळलाय. जेव्हा शैक्षणिक अर्थात त्याची जी कारकीर्द होती करिअर त्याने त्या ठिकाणी सुरू केलं होतं. विजय पावले बरोबर त्याने कामगिरी केली, चांगली कामगिरी. आता सध्या आपण बघितलं तर अमराज मृत्युंजय संघाचा हुकमाचा एक काय विकी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. ओ हो हो, बॅट अगदी जोराने फिरवली जाते, ताकदीचा वापर केला जातो. टप्पापर्यंत थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि थोडासा खाली पण राहतोय. लेन चांगले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता टेनिस क्रिकेट .in वरती. तत्पूर्वी पहा या संपूर्ण स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांचा सुपुत्र अर्थात सचिनजी ढवळे साहेब आणि शिवांश आणि अश्विन सरांचा सुपुत्र देखील त्या ठिकाणी आहे. ओ सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी, चेंडू स्टिअर केलाय. काय गोलंदाजी केली आता. या मागच्या 8 चेंडूंचा जर विचार केला तर नियंत्रण अप्रतिम आपल्याला बघायला मिळाले. सुरुवातीच्या पहिल्या षटकात इतकी चांगली सुरुवात झाली होती, अप्रतिम स्टार्ट केला होता. तेव्हा वाटत होतं की धावांचा वेग वाढेल, फलंदाज रतीब घालतील धावांचा आणि अशा वेळेला विकी आणि त्याचबरोबर कौतुक करावं लागेल समीर जगतापचं. पिच्चून मारा केला, सुरेख गोलंदाजी केली. धावा 18. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी पुन्हा एकदा सज्ज असेल. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी, गुडनेस स्पॉटवरती चेंडू ठेवला जातोय. आणि जेव्हा डाकुरे गोलंदाज गोलंदाजी करतात ना, त्यावेळेला चेंडू त्यांचा हलकासा वळतो आणि त्याचाच फायदा या ठिकाणी मिळतो. गिरकी घेतो चेंडू. मी गिरकी घेतोय असं म्हणणार नाही, आता फिरकी घेतोय. ज्या पद्धतीनं मागची 2 षटकं आहेत, इतकं चांगलं नियंत्रण. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता इथे हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दिवाने फायनल करता वाट बघतायत. हे सर्व खेळाडू ग्रँड फिनालेची वाट बघतायत. स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी ज्यांना फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. आखोटा पदा चेंडू होता, बाउन्सर टाकला होता. सुरेख गोलंदाजी, लवकर बॅट्समन क्रीज मध्ये गेला होता, डीप इन द क्रीज आपण पाहू शकता आणि त्याचा फायदा विकीला मिळाला. चेंडू आपटलाय. खांद्यांचा वापर करणं देखील या ठिकाणी महत्वाचं आहे आणि ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी विकीकडून शानदार कामगिरी करत असताना. धावा 19. तिसऱ्या षटकाचा खेळ, 5 षटकांचा सामना. अमराज मृत्युंजय आणि इल्यासभाई शेख या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना. टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आपण पाहू शकता केदार, सुदर्शन केदार आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती जो सामना सुरू आहे जिथे तुम्हाला करावं लागेल प्रहार प्रीमियर लीग 2025चा थरार, मनोरंजनाचा डबल बार. सुदर्शन केदार ज्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहिलं होतं. 16 लखन 2. विकीचा विचार केला तर विकी आज या मॅचमध्ये अफलातून कामगिरी करतोय. षटकाचा पुढचा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, हुक करण्याचा प्रयत्न, फायनलिंगमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्याचा फायदा बॅटरला मिळणार आहे. धाबा निश्चितच या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. धाबांची भूक वाढवणं गरजेचं आहे. 19 धाबा धाबलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ जर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. प्रथम बॅटिंग करत असताना इल्यासभाई शेख एरोडा संघ विकी कळमेच्या षटकाचा विचार केला, फक्त 2 धाबा दिलेत. काय गोलंदाजी केली. म्हणजे आपण नेहमी बघितलं क्रिकेटच्या पटलावरती बॅट्समनचं कौतुक जास्त होतं, गोलंदाजांना या ठिकाणी तितक्याची वाहवा मिळत नाही, त्यांचं कौतुक फारसं होत नाही. परंतु या मॅचमध्ये मागचं षटक समीरचं अप्रतिम होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर अतिशय दर्जेदार कामगिरी विकीने केले. आणि याच दरम्यान आपण बघितलं तर संचालक अब्दुल सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संघाचा नेता, संघाचा नायक वासिक आता मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती. अफजल सर आपले स्वागत आहे. अफजल सर आपले स्वागत आहे, वेलकम. सहा 6.33 ची सरासरी वार्षिक गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धाबा धाबलकावरती. सुरेख गोलंदाजी, वाह काय कामगिरी केली. शाही सारखा हुकमाचा एका मैदानावरती आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची बॅट तळपते आहे. शानदार कामगिरी त्याने केली आणि अशा बॅटरला तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती थांबून ठेवले, रोखून धरलेला आहे.
म्हणजे पहिल्या षटकात 14 धाबा आल्या आणि त्यानंतर आता धावांचा ओघ वाढत नाहीये. 20 धाबा धापलकावरतीत. चौथ्या षटकाचा खेळ. चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले 11. प्रत्येक जण प्रहार प्रीमियर लीगच्या या फायनलचा साक्षीदार बनण्याकरता या ठिकाणी दाखल झालेला आहे. शाही 17 लखन 2 वासिक शेख. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार समर्जन काही सेकंड गोलंदाजी करतोय. लखन 2 वरती बॅटिंग करतोय. अत्यंत महत्वाचा सामना लखनसाठी. 8 चेंडू 2. आकुट पद्धत चेंडूवरती पूलचा फटका आहे. आपला फटका 440चा झटका. इथे गोलंदाजाने निश्चित चूक केलेली आहे. आकुट पद्धत चेंडू टाकलेला आहे. त्यावरती खरपूस समाचार लखनने घेतलेला आहे. स्ट्राईक रेट खराब होता कारण 8 चेंडूमध्ये फक्त त्यानं 2 धाबा आणि त्यानंतर पहा वासिकने केली चूक. त्यावरती लखननं फटका खेळलाय चाबूक. डीप मिड विकेट मध्ये अप्रतिम षटकार. नेत्रदीपक फटका. शानदार टायमिंग. सूर सापडलेला नाहीये. आता या फटक्यानं त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. 26 धाबा धाबलकावर. उसळी घेणारा चेंडू तर लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेल सुटलेला आहे. नशिबाची साथ आणि आता या ठिकाणी एकेरी धाव मिळणार आहे. लखन पोचला एकेरीनं आता 9 वरती. 10 चेंडू मध्ये 9. अजूनही स्ट्राईक रेट त्याला चांगला करावा लागेल. हा चांगला चेंडू होता. लेन चांगली होती ऑफस्टंपच्या बाहेर आणि आय लाईन पासून अगदी दूर असलेला चेंडू आपस से दूर रखा गया था. धाबा धाबा 27 आपण पाहू शकता. 27 धाबा बिनबाद 27. शाही 17 वरती खेळतोय. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती लॉंग ऑन मध्ये पकडलाय झेल. शाहीचा संपला खेळ. पहिला गडी वासिक शेखनं या ठिकाणी बाद केलाय. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. लॉंग ऑन मध्ये दत्ता पवारनं अप्रतिम झेल पकडला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. या मॅच मध्ये शाहीदनं ठोकल्या 17 धाबा 12 चेंडू मध्ये. 27 मध्ये अत्यंत महत्वपूर्ण पहिला गडी बाद करण्यामध्ये वासिक संघाचा कर्णधार त्याला यश मिळालेलं आहे. खूप चांगला चेंडू लेग ब्रेक केला होता. टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि ऑन साइडला पूल करण्याच्या नादामध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज शाहीद बाद झाला. त्याचं कारण दत्तानं पकडलेला हा थोडासा जगलं झाला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला गेला आणि दत्ता पवार हलकस स्माईल. त्याचबरोबर महेश नानगुडे मला वाटतं त्या ठिकाणी होता. तर दोघांच्या चेहऱ्यावरती हलकस स्माईल आहे. धाबा 27 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. tenniscricket.in वरती आपण वेगवेगळ्या अँगलने सध्या ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. हा जगलर बनला. दत्ता दत्ता दत्ता. महेश नानगुडे आला नंतर मग त्याची फाट तोपटली त्यानं. पहा काय घडलं होतं मैदानावरती. असे क्षण देखील काही फनी मोमेंट देखील आपल्याला पाहायला मिळतात. शाही शेख पहिल्या षटकात इतकी चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र तो चाचपडत होता. शाहीदला वाटलं की तिथे तो जगलर झालाय. दत्ता माझा कॅच सुटेल की काय. पण तिसऱ्या प्रयत्नामध्ये दत्ता पवारनं शेवटी तो झेल पकडलेला आहे. धाबा 27 चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. शुभमला आपण पाहू शकता आता कॅमेऱ्यामध्ये. वासिक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पारवरती सज्ज असेल. करंट रन रेट 7.36 आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकलेला आहे. पाहूया काय होतंय. व्हाईट बॉलचा इशारा संजय भालेराव करतात. 28 धाबा धाबलकावरती अजित मोहिते. मुंबईतील नायगावमधील एक दिग्गज खेळाडू म्हणजे एक रिव्ह्यू घेतला गेला आहे. पंतांनी आपण बघितलं टीव्ही अंपायरच्या दिशेने इशारा केलेला आहे. त्यामुळे अक्षय निर्मल त्यांचा काय निर्णय येतो ते देखील पाहूया. नायगावचा एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू मैदानावरती आहे. आता सुनील चौरी आघाडीचा बॅटर म्हणून काम करू शकतो. अजित मोहिते देखील आघाडीचा बॅटर म्हणून चांगली बॅटिंग करू शकतो. एका टीममध्ये किमान 3 ते 4 जर आघाडीचे बॅटर असतील तर बॅटिंग ऑर्डरमध्ये या ठिकाणी बदल केला जातो. tenniscricket.in ची पूर्ण जी टीम आहे कॅमेरामॅनची अप्रतिम काम करत असताना 7 कॅमेऱ्यांचा वापर आहे. 20 लाखाचा परिवार आहे. 2013 नंतर आमूलाग्र बदल या क्रिकेटमध्ये झाले. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी झळारी आली. क्रांती झाली आणि आज या टेनिस क्रिकेटच्या खेळाला सुगीचे दिवस आलेले आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. बघूया पंचांचा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. संजय भालेराव या ठिकाणी सांगतात की हा चेंडू फेअर आहे. आता बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय तर आलेला आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. शोएबजी आमच्याबरोबर आहेत. स्कोरिंगचं अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंगचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या भारतीय चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला आहे. फटका तर चांगला आहे. फाटला केला जातोय. रेस लागलेली आहे. बघूया बेस द्यावा लागेल परंतु आता रेस चेंडून जिंकलेला आहे. चौकार आलेला आहे. संघर्षाचा चौकार आहे.
मागच्या 2 षटकांचा विचार केला तर धाबा या ठिकाणी पूर्णपणे रोखून ठेवल्या होत्या. वासिकचे षटक आहे, शेवटच्या चेंडूवरती चौकार, 1 षटक 12 धाबा 1 गडी बाद केला. 4 षटकांचा खेळ, 31 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि ज्यांना एक मोठं बक्षीस लागतं कॅमेरामॅन आमचे tenniscricket.in आणि 3,500 रुपयाचा कूलर लागला होता. ते कॅमेरामॅन सध्या आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर आहेत. आज पण त्यांनी तिकीट काढलेली आहेत भरपूर. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा फलकावरती. समालोचन कक्ष ते दाखवत आहेत आणि त्याचबरोबर खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. साहिल थँक्यू सो मच. करंट रन रेट 7.75 आणि लवकरच बघा 2 मोठ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतील. 9 तारखेला सुप्रीमो चषकाचं या ठिकाणी बिगुल तर वाजलेलं आहे. तर 9 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ होईल. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्यानंतर आणखीन काही स्पर्धा आहेत त्याच्यावरती देखील नजर असतील. इंडिया कपची देखील घोषणा झालेली आहे. 31 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त. विकीप शेवटचं षटक. खूप आपण बघितलं तर ऑफ्टमच्या बाहेर जातोय बॅट्समन आणि त्यानंतर डीप इन द क्रीज देखील जातोय आणि लवकर शफल होतोय. सध्या पाहू शकता इथे गणेश लाइटिंग, उत्तम सावंत यांचे बंधू, आज त्यांची पूर्ण टीम आणि खूप छान पद्धतीने मगाशी देखील उल्लेख झाला. कुठे स्पर्धा सुरू आहे हे गणेश लाइटिंग सांगतात. गणेश लाइटिंग ही लाइटिंग जी आता आपल्याला तुम्हाला पूर्ण शहरामध्ये दिसते ना, सिंहगडच्या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे हे सांगण्याचं काम, हे दाखवण्याचं काम गणेश लाइटिंगनं केलंय. वाडा गणेश लाइटिंग, उत्तम सावंत आणि आमचे जे समालोचक मित्र इथे समालोचन करून देखील गेलेले आहेत. ओहो, हा कुठे चेंडू गेलाय आकाशात. मैदानात अजित मोहिते आलाय रंगात, चेंडू पाठवलाय ढगात. षटकार. आता पण चूक झाली. बघूया काय घडलं होतं मैदानावरती. आकुटपणा चेंडू बाउन्सर टाकलाय, फटका हुक खेळलाय, चाप हुक खेळलाय. अतिशय सुंदर फटका ज्याची आवश्यकता होती. 2 चांगले फटके आलेले आहेत. बॅटिंग ऑर्डरचा देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. 4 ओपनर तुमच्याकडे आघाडीचे फलंदाज आहेत आणि अशा वेळेला कॅप्टनचा देखील रोल अतिशय महत्त्वाचा आहे. धाबा 38 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजित मोहिते 10 वरती करतोय, 3 चेंडूंना सामोरं गेलाय. सुनील चावरी, मी मागाशीच म्हणालो की तो पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी आहे, तो सध्या शेवटच्या बेंचवरती बसलेला आहे. चेंडू बॅटवरती आले नाही. आता अजित मोहिते थोडा निराश असेल. फुटता चेंडू होता. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटमध्ये आलेला फुलटा चेंडू वाया घालवायचा नसतो. अजित मोहिते, कॅमेरामॅन शाहरुख आपण पाहू शकता सध्या आपल्या स्क्रीनवरती. सध्या जो फ्रंट कॅमेरा आहे तो शाहरुख हँडल करतो आहे. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विकी थांबलाय. आता मजा येणार आहे. म्हणजे 2 वाघांची झुंज बघायला मजा येते. मैदानावरती 2 चांगले खेळाडू गोलंदाज आणि बॅट्समन असले ते बघण्याकरता मजा येते. कारण मागच्या 2 आपण बघितलं तर वर्षामध्ये विकीनं ज्या पद्धतीनं भन्नाट वेगानं गोलंदाजी केले, नियंत्रित गोलंदाजी केले, ते बघता समोर असलेल्या अजितचा देखील कस लागणार आहे. टेस्ट होणार, अग्निपरीक्षा होणार, यात काही शंका नाहीये. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑफ साइडला खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर मध्ये येतोय. झेपावत झेल पकडलाय का? पकडलाय झेल. टाळ्यांचा गजर होईल. अजित मोहिते बॅक टू द पॅबलेन. अवघड झेल पकडलाय. दत्ता पवारनं पकडलाय झेल. अजितचा संपलाय खेळ. विकीनं यश प्राप्त केलेलं आहे. वेगावर होऊन स्वार त्यांनी अजितची केली शिकार. परंतु कॅच कोणी घेतलाय? खेळाडू आहे दत्ता पवार. या मॅच मध्ये हमराज मृत्युंजय केल्याने संघाने केलाय पलटवार. हा काय झेल आहे. हो, एका हाताने पकडलाय झेल. दत्ता पवार मगाशी हाच खेळाडू जगलर बनला होता आणि आता हाच खेळाडू जगप्रसिद्ध बनेल, कारण एका हाताने पकडलाय झेल. अतिशय उच्च कोटीची फिल्डिंग काय असते त्याचा नमुना पेश केलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलला तुम्ही पाहू शकता. अजित मोहितेने केल्या 10 धावा 5 चेंडूमध्ये. हा झेल व्हायरल होईल त्याचं कारण एकतर महत्वाचा विकेट आहे, दुसऱ्या बाजूला अतिशय दर्जेदार डोळ्यांचं पाडणं फिरणारी फिल्डिंग दत्तानं या ठिकाणी पेश केलेली आहे. लखन 10
सुनील चावरी, मी मगाशीच म्हणून सुनील चावरी आता क्रमांक 4 वरती मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्याकरता आलेला आहे. हे तमाम प्रेक्षक, स्माईल आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती, कॅमेरा तुमच्यावरती स्क्रीनवरती तुम्ही दिसताय, छान दिसताय. धावफलक क्रमांक 38, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महत्वाचा सामना. विकी पुन्हा एकदा सज्ज असेल. हे बॅटल आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. त्यानंतर आपण बघितलं तर विकेट आहे. त्यामध्ये विकेटमध्ये क्रेडिट जे ते दत्ता पवारला जाईल. अवघड वळणावरती येऊन त्यानं पुढे धावत येत घेतलेला अतिशय दर्जेदार झेल. हे प्रेक्षक आहेत. आज ते कळत नसते तरी बॅट घेऊन आलेले आहेत. सुनील चावरी लॉक लेगला चेंडू करतो. दत्ता पुन्हा एकदा धावतोय. आत्ता मात्र थांबणार नाहीये. सुनील चावरीने सांगितलं डोंट वरी. चांगला फटका खेळाय. माइंडसेट चांगला, डगआउट मधनं सेट होऊन आलेला आहे. हा फटका पहा, अतिशय जबरदस्त. गोलंदाजाने केले चूक, त्यावरती या ठिकाणी फटका खेळला हुक, फटका खेळलाय चाबूक, फलंदाजी होते जापूक झुपूक जापूक झुपूक. सुनील चावरीच्या बॅटमधनं एक दर्जेदार चौकार. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गुरुजी मार्कवरती गोलंदाज, त्याद्वारे तमाम प्रेक्षक आहेत. प्रेक्षक असतील तरच मजा आहे आणि आज प्रेक्षक देखील या ठिकाणी एन्जॉय करतायत प्रत्येक क्षण. धावफलक क्रमांक 42, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लखन खेळतोय 10 वरती. सुज्ञ प्रेक्षक आहेत पुण्यनगरीचे सध्या आपल्या स्क्रीनवरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. विकी कलमे सज्ज असेल. आतापर्यंत त्याचं हे षटक जर बघितलं तर इव्हेंट पण राहिलेलं आहे. ज्या पद्धतीनं त्याची गोलंदाजी झाली, एकेरी धाव, डॉट बॉल, त्यानंतर आपण बघितलं तर या सामन्यामध्ये षटकार चौकार. शेवटच्या चेंडूवरती काय लिहिलं गेलेलं आहे. टप्प्याचा चेंडू बाउन्सर टाकला गेलेला आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय, नो बॉल. क्रिकेटचा खेळ आपण बघत असताना या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षक व मोठ्या संख्येने जे उपस्थित आहेत ते आपल्या फॅमिलीच देखील आलेले आहेत. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. आपण पाहू शकता DRS पंथाच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. टीव्ही अंपायरच्या दिशेनं हे प्रेक्षक आहेत, तमाम प्रेक्षक आहेत. वाट बघावी लागेल आणखीन एका चेंडूची. अत्यंत महत्वाचा आहे. DRSचा वापर झाला आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. tenniscricket.in वरती दूध का दूध पाणी का पाणी बघायला मिळेल. दुसरा बाउन्सर आता आहे की नाही, पुन्हा एकदा तिसरी पंच देखील पाहतील, त्याची पडताळणी करतील. चॅलेंज केले गेलेलं आहे. प्रेक्षक बघा, खेळाडू आहेत, हे खेळाडू आहेत, बॅट घेऊन आलेले आहेत, याचा अर्थ ते खेळाडू आहेत आणि आता इथला प्रत्येक मुमेंट ते एन्जॉय करतायत. संदीप कदम हे एक मोठं नाव आहे, निश्चित यात काही शंका नाही आहे. त्यांनी देखील दमकम दाखवलेला आहे. बघूया काय निर्णय येतोय. 1 फॉर ओव्हर केल्यानंतर समजा जर तुम्ही आणखीन एक बाउन्सर टाकला, पंतांच्या नजरेमधनं काय ते देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. टीव्ही अंपायर सिग्नल देतील आणि tenniscricket.in वरती पहा, नो बॉल, इट्स नो बॉल. चेंडू परत टाकावा लागेल. प्रहार प्रीमियर लीग 2025 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती विकी, सामोरं जाईल सुनील चावरे. टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघूया काय करते मैदानावरती. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा होता आणि तो डॉट आलाय, निर्धाव आलाय, भरधाव वेगाने टाकलेला आणि खूप चांगला चेंडू होता विकीचा. षटक क्रमांक 5 ची समाप्ती. धावफलक धाबा आहेत. इलेवन प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावांचं आव्हान आहे. 17 धावा अतिशय महत्वाच्या. माईक चालू कर, माईक चालू कर. त्याचबरोबर लखन 10 धावा, अजित मैत्रीनं 10 धावा, सुनील चावरेनं केल्या 4 धावा. हॅलो. आज आदरणीय सचिन डोळे सरांच्या विनंती मान देऊन आपल्या मंचावर उपस्थित आहेत अतिथी डॉक्टर राहुल पाटील सर, IRAS 2012 चे बॅच आणि सध्या ते कन्स्ट्रक्शन युनिट पुणेमध्ये डेप्युटी FNCO या पदावरती कार्यरत आहेत. आम्ही सरांचं पूर्वक स्वागत करतो आणि सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सरांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. विशेषतः 50 हाफ मॅरेथॉन, 5 फुल मॅरेथॉन, 5 अल्ट्रा मॅरेथॉन, त्याचबरोबर 3 आयर्न मॅन आणि 644 किलोमीटरचा मुंबई गोवा सायकलचा प्रवास
एकूण 15,000 किलोमीटरचं सायकलिंग आणि 8,000 किलोमीटरचं रनिंग मागच्या 5 वर्षामध्ये डॉक्टर राहुल पाटील सरांनी पूर्ण केलेलं आहे आणि आज ते या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले, आपल्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी राहुल पाटील सरांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या स्पर्धेला आपल्या उपस्थितीनं निश्चित शोभा आली. सरांवरचं प्रेम असंच कायम राहू द्या अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर राहुल पाटील सर प्रस्थान ठेवतायत, पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करूया. सेमीफायनल सेकंडचा टॉस होतोय. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस संपन्न होतोय. रोही स्पोर्ट्स क्लब बांदेश्वर बांदा आणि स्पोर्ट्स क्लब यशवंत संगेस फाउंडेशन संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी या. हॅलो, दोन्ही संघनायक बांदेश्वर बांदा रोही स्पोर्ट्स क्लब आणि यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन सिरसाट स्पोर्ट्स क्लब संघनायक या टॉस बॉक्स मध्ये. सन्मान्य मिलिंद बिगे सर आणि सन्मान्य दत्ता बरगुडे सर यांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. सचिन ढवळे सरांचे चिरंजीव शिवांश यांना विनंती, आपण या. छोटा सचिन शिवांश विथ क्रिकेट किट मध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. सचिन ढवळे सरांना क्रिकेटची भरपूर आवड होती आणि आपल्या मुलाच्या माध्यमातून आता ती आवड ते पूर्ण करतायत. शिवांशला क्रिकेटमध्ये असं भरपूर यश मिळावं आणि त्याने देखील भरपूर मेहनत करावी आणि सरांसारखंच मोठं व्हावं असे आमच्या सदिच्छा शिवांशच्या पाठीशी आहेत. टॉस या ठिकाणी होणार आहे. बांदेश्वर बांदा संघाचे संघनायक रोही स्पोर्ट्सचे संघनायक इथे आहेत. शिरसाट स्पोर्ट यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन अनिकेत ताकवणे. अनिकेत ताकवणे, चला लवकर, पाहुणे उपस्थित आहेत मंचावर. अनिकेत ताकवणे, चला.
मॅच सुरू होते. आम्ही कुणाल दाते सरांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री सुरू करा. जसं इथे अनिकेत उपस्थित होईल आम्ही पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये येऊ. पहिलाच बॉल रॉंग वन टाकला आणि त्याच्यानंतर फुलर लेनचा बॉल होता, त्याच्यावर तुटून पडलाय महेश नानगुडेच्या बॅटमधून. चांगला ऑन ड्राईव्ह आणि त्याच्यावर 4 धावा मिळताना पाहायला मिळतात. सुरुवात झाली आहे धडाक्यात. चव्वेचाळीस धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 4 धावा आता फलकावर आलेल्या आहेत आणि चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. शिवांश सध्या आपल्या स्क्रीनवर पूर्ण किटसह, ग्लोव्ज, पॅड, ती बॅट, न्यू बॅलन्सची. आणि क्रिकेट खेळ म्हटल्यानंतर नक्कीच चर्चा होत असते. सचिन ढवळे सरांच्या प्रहार अकॅडमीची, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आहे त्यांची. फुलर लेनचा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात अपील झाली आणि ती उचलून धरली आहे. फलंदाज महेश नानगुडे बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का बसतोय. हमराज मृत्युंजय 11 कोथरूड पुणे या टीमला महेश नानगुडे परतलाय. जिशाने प्रत्येक मॅच मध्ये चांगलं योगदान दिलं. काल दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा तो महागडा ठरला होता, परंतु हा बॉल वेगाने टाकला होता, बॅटच्या आत लागला आणि विकेट कीपर अजितने कोणती चूक केलेली नाहीये. पहिला धक्का हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला. 44 धावा इथे करायच्यात आणि त्या डिफेंड करण्यासाठी तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घ्याव्या लागतील. इलियासबाई शेख क्रिकेट क्लब, MES क्रिकेट क्लब सध्या मैदानामध्ये. नवीन फलंदाज दत्ता पवार फलंदाजीसाठी येईल, परंतु याही टार्गेटमध्ये तुम्हाला चांगला संघर्ष करणं गरजेचं आहे, चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. बरोबर 9 वाजता बॉल पडलाय याची माहिती आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या इनिंगला सुरुवात बरोबर 9 वाजता झाली आहे. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड करण्यात आलेत आणि धावा झाल्या 4. लक्ष 44, 40 धावांची अजूनही आवश्यकता. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे आयोजित प्रहार प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व आणि 12व्या पर्वामध्ये आपण सेमीफायनलच्या लढती आता पाहतोय खुल्या गटातल्या, जिथे पहिली सेमीफायनल, दुसऱ्या सेमीफायनलचा आता थोड्याच वेळात टॉस होईल. पहिली सेमीफायनल रंगते जिथे 44 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला. वाईड यॉर्करचा प्रयत्न बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जिशान मलाड कुरार एक्सप्रेस सध्या गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. राऊंड विकेटने तो अँगल करून बॉल टाकण्याचा प्रयत्न. चांगला वाईड यॉर्कर. हा डॉट बॉल येतोय आणि हा दबाव बनवणारे हे बॉल आहेत. ज्या पद्धतीने पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे हाताळतोय जिशान शेख. दत्ता एक आक्रमक बॅटर. स्टेप आउट करत असताना बॉलला फेकलं. पायातला बॉल होता, ऑन साइडला उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय प्रहार षटकार. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. दत्ता मी मगाशीच उल्लेख केला, एक आक्रमक बॅटर आहे, पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मावळचा दत्ता मैदानामध्ये आलाय आणि थोडासा शफल झाला, त्याच्यानंतर स्टेप आउट केलं, पदल आली ते वापरलं आणि त्यानंतर बॅटचा फॉलो थ्रू पहा. नजर किती स्थिर आहे. जिकडे बॉल मारायचा होता बरोबर त्या दिशेला डोकं स्थिर. क्रीजच्या आतमध्ये गेल्यानंतर पुढे आला आणि त्याच्यानंतर हा फटका. चांगलं टायमिंग ते पाहायला मिळालं. दत्ता पवारचा पहिला वार. हा येतोय षटकार. टीमची धावसंख्या 10. एक फलंदाज बाद. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. लक्ष या मॅच मध्ये 44 धावसंख्येचा पाठलाग. चेंज ऑफ पेस. अपील चेक सर, लगेच आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज खुल्या गटातील दुसरी सेमीफायनल आपल्या समोर येणार आहे. शिरसाट स्पोर्ट यशवंतराव पाचंगे फाउंडेशन विरुद्ध बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स क्लब अशी मॅच आहे. आपल्या समोर अतिथी आहेत सन्माननीय मिलिंद घिमे सर आणि सन्मान्य दत्तात्रय भरगुडे सर. आम्ही स्वागत करतो. आणि टॉस कॉइन टॉस करतायत सर. कॉल असेल अनिकेत ताकवणे यांचा. फाउंडेशन ऑरेंज आहे आणि अकॅडमी रेड आहे. आपण कॉल करू शकता सर. प्लीज टॉस द कॉइन. फाउंडेशन हा कॉल आणि फाउंडेशन इट इज. टॉस जिंकलेला अनिकेतनं. अनिकेत काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही फलंदाजी करू. निश्चित जास्त इंटरव्ह्यूकडे आपण येणार नाही कारण मॅच सुरू आहे. ती मॅच महत्त्वाची आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा.
टॉस बॉक्समधून बातमी आलेली आहे. शिरसाट स्पोर्ट्स यशवंतराव पाचंगे फाउंडेशनने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही अतिथींचं मनपूर्वक आभार. आपण अतिथी कक्षामध्ये असं नसतं व्हा. तर इथेच थांबूया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आहेत कुणाल दाते सर. थँक्यू. अनिकेत ताकोनेने आय थिंक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दहा धावा फलकावर पहिलं षटक संपलंय. अनुराग मिश्रा बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल अनुराग आणि त्याच्या समोर वासिक शेख, उंचपुरा असा खेळाडू. टीमचं नेतृत्व आहे. फुलर लेनचा बॉल होता, उडवलाय कव्हर्सला. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडासा त्याच्यापासून दूर पडलाय बॉल. एक धाव तर नक्की मिळताना दिसते. खात्यामध्ये वासिक शेखच्या टीमची धावसंख्या 11, नेल्सन 11. सध्या स्क्रीनवर 1-1-1 चे आकडे सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. 11-1 अशी परिस्थिती हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमची. इलियासभाई शेख क्रिकेट क्लब MES क्रिकेट क्लबच्या विरुद्ध खेळत असताना लक्ष 44 आहे. नक्कीच कठीण केलं जाऊ शकतं. गोलंदाजी चांगली करावी लागेल. फ्लड लाईट मध्ये धावा चेस करणं कठीण चाललंय. मागचाही सामना पाहिला असेल तुम्ही. फुल टॉस होता, टर्न चांगला केला. बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. दत्ता पवारच्या बॅटमधून हा दुसरा वार आहे. एक षटकार त्याने मारला होता, हा चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. टीमची धावसंख्या 15. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटल्यानंतर करणची आठवण होते. करण मोरे, दत्ता पवार हे जे फलंदाज आहेत ते वेगाने धावा करण्यासाठी जाणले जातात आणि बरोबर पॉवर प्ले फोडतात. कालच करणचा वाढदिवस देखील होता. तो मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय ताई पॅकर्ससाठी. आणि इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दत्ता पवारच्या बॅटमधून हा फटका, हा चौकार त्याच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या 15. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि सध्या तरी नक्कीच वरचढ ठरताना दिसतोय हा संघ. 15 रन स्कोर बोर्डवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय. यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि वाचण्यासाठी असे बॉल टाकले जातात, कारण याच्या अगोदर एक प्रहार झाला, चौकार आला आणि त्याच्यानंतर कुठेतरी तो दबाव बनवण्याचा प्रयत्न, कमबॅक डिलिव्हरी खूप चांगली होती अनुराग मिश्राची. एक धाव मिळते दत्ता पवारच्या खात्यामध्ये. दत्ता पोहोचलाय 11 वर. टीमची धावसंख्या 16. 44 लक्ष आहे. आणि वासिक आक्रमक बॅटर, मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. मातब्बर खेळाडू अनुराग मिश्राच्या समोर फलंदाजीसाठी सज्ज. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा बदल इथे करत असताना विकेट कीपर अजित मोहिते. परत एक वेळा अनुराग तयार वासिकच्या समोर. टीमची धावसंख्या 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. आपटलाय बॉल, शॉर्ट बॉल एकदम टोला लागलाय बॅटच्या. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला थांबवतोय. एक धाव खात्यामध्ये वासिकच्या. 17 धावा स्कोर बोर्डवर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या. 44 जरी लक्ष असलं तरी देखील हा सामना नक्कीच चुरशीचा होईल असं वाटतंय. अशी लक्षणं आता तरी आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला दत्ता पवारने जर मोठमोठे फटके मारले तर हा सामना सोपा देखील होईल. 10.20 चा करंट रन रेट आहे आणि ऑलमोस्ट 8.5च्या रन रेटने आता इथे फलंदाजी करायची आहे पुढच्या धावा चेस करण्यासाठी. त्याच्यामुळे रिक्वायर रन रेट थोडासा घसरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या समोर. फुलर लेनचा बॉल होता, चांगला उडवलाय. ड्राईव्ह चांगला, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. फिल्डर धावतोय परंतु नाही. आउटफील्ड फास्ट आहे. दत्ता बरोबर फटकेबाजी करतो, गॅप शोधतो आणि त्याच्या खात्यामध्ये आणखीन एक चौकार. तिसरा वार त्याच्या बॅटमधून. 1 षटकार 2 चौकार त्याने आतापर्यंत सजवलेत. ओ स्टेपिंग चा नो बॉल इथे चेक केला जाईल. अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. ओ स्टेपिंगचा नो बॉल आता आमच्या PCR रूम मध्ये चेक केला जाईल. हा नो बॉल आहे की नाही. तो चौकार तर आलाय आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये गोलंदाज आल्यानंतर नक्कीच हा नो बॉल नाहीये. फेअर डिलिव्हरी.
शूजचा तो मागचा भाग, टाचेचा भाग भरपूर मागे होता त्या लाईनच्या, आणि त्यामुळे एकदम सोपा निर्णय टीव्ही अंपायरसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. चौकार मात्र येईल फलंदाजाच्या खात्यामध्ये, दत्ताच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 21, 21 धावा. दुसरं षटक आहे. परत एक वेळा टर्न केल्या बॉल, डीप मध्ये फिल्डर धावतात, बॉलच्या मागे एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दत्ताचा सुरू आहे, वेगाने दुसरी धाव. तिसरी धाव मिळू शकते का, हाही प्रश्न आहे. तिसरी धाव घेऊन जाईल दत्ता. 3 धावांबरोबर हे षटक संपलंय. टीमची धावसंख्या 24, 24 धावा. एक फलंदाज बाद, 2 षटकाचा खेळ समाप्त. फोर लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. समीकरण सोपं होत चाललंय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमसाठी. त्याचं कारण आहे दत्ता चांगली फलंदाजी करतोय. फोर 24 धावा, एक फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. तिसरं षटक. जिशान खान गोलंदाजीसाठी परत एक वेळा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, विकेट किपरने बॉल थांबवलाय. हे षटक कमबॅक करणारं षटक टाकावं लागेल, कारण रन रेट झपाट्याने वाढतोय. रिक्वायर रन रेट 7 वर येऊन पोहोचलाय. धावा झाल्या 24, 24 धावा. 20 धावांची अजूनही आवश्यकता. 44 लक्ष आहे या मॅच मध्ये. जिशान एक चांगला गोलंदाज आहे. काल पहिल्या सामन्यापासून त्याने चांगले योगदान दिले. एका सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु या मॅच मध्ये टीमला जर जिंकायचं असेल इलियासबाई शेख क्रिकेट क्लबला, तर हे जे षटक आहे हे षटक खूप महत्वाचं ठरेल. पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षक विखुरले गेलेत. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतायत, गॅप मध्ये सातत्याने खेळतोय फलंदाज दत्ता. इथूनही 2 धावा तो घेऊन जाईल. क्रिकेटचे कलात्मक फटके, क्रिकेटचे सौंदर्य दाखवणारे फटके, तंत्रशुद्ध फलंदाजी सध्या तरी सुरू आहे दत्ता पवारची. स्टेप आउट करून षटकार मारला, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, कव्हर ड्राईव्ह त्यांनी दाखवलेत. हे सगळे फटके नक्कीच डोळे दिपवणारे होते, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे होते. धावा झाल्या 26, 26. 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा बॉल घेऊन रिक्वायर रन रेट 6.75 वर आलाय. सोपं समीकरण होत चाललंय. परत एक वेळा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला फिल्डर भरपूर वेगाने चाललाय. थ्रो येतोय विकेट किपर एंडला, अजित मोहितेच्या हातात. तोपर्यंत सिंगल मिळते दत्ता पवारच्या खात्यामध्ये. 210चा स्ट्राईक रेट राहिलाय दत्ता पवारचा. 10 बॉलमध्ये 21 धावांच्या अफलातून खेळी त्याने साकारले. धावा झाल्या 27, 27. रिक्वायर रन रेट 6.80. 15 बॉलमध्ये 17 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला. वासिक अजूनही मैदानामध्ये आहे. 2 बॉलमध्ये 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. जास्त स्ट्राईकही त्याला मिळालेली नाहीये. 15 बॉलमध्ये फक्त 2 बॉल तो खेळलाय. जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडलाच त्याने वेळ व्यतीत केलाय. यॉर्करचा प्रयत्न मागे चाललाय. विकेट किपर बीट, फाईन लीगचा फिल्डर बीट, आणि ते मात्र चौकार येईल. 4 धावा बॅटला लागून बॉल गेला होता. नक्कीच कॅचचा चांगला प्रयत्न केला होता अजितने, आणि गोलंदाज तर अपील देखील करण्यामध्ये मग्न होता, आणि त्याचमुळे या 4 धावा जातील खात्यामध्ये. वासिकच्या टीमची धावसंख्या 31, 31. तिसरं षटक सुरू असताना सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणेच्या माध्यमातून प्रहार प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व तुम्ही पाहताय. अतिशय दैदिप्यमान हा सोहळा, प्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू वाटचाल होते. पहिली सेमीफायनल इथे रंगते. फुलर लेनचा बॉल होता, बीट झालाय पूर्णपणे. वासिक फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव बायच्या स्वरूपात मिळेल, आणि ती स्माइल हलकीशी चेहऱ्यावर दिसते की तो तेच सांगत होता की मला कुठेतरी एक धाव घेऊन दत्ताला स्ट्रायकिंग एंडला आणायचं होतं. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरचा. दत्ता तेच सांगतोय की
सिंगलची गरज नाहीये. जर तुझ्या अवाक्यात बॉल असेल तर मोठा प्रहार करायला पाहिजे होता, कारण शेवटी टार्गेट सोपं करत जायचंय. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कधी कलाटणी येऊ शकते या मॅचला. टीमची धावसंख्या 32. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल शिल्लक. फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला, बरोबर वळवलाय. मिड विकेटला फिल्डर येतोय, परत एक वेळा तो फंबल झालाय. त्याचा फायदा दत्ता उचलेल. वासिक तर भरपूर उंच आहे, त्याची पावलं देखील वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला पडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या उंचीचा फायदा होतोय, 2 धावा मिळतोय. इथं दत्ता पवारच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपला 34. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायचे आता 10. 12 चेंडू 10 धावा. हे समीकरण, सोपं समीकरण. रिक्वायर रन रेट 5 आलाय फलंदाजी करणाऱ्या टीमच्या समोर. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता. 34 धावा स्कोर बोर्डवर. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे इलियास बाई शेख क्रिकेट क्लब MES क्रिकेट क्लबच्या विरुद्ध खेळत असताना कॅप्टनच्या चेहऱ्यावर थोड्याशा चिंता आहेत, नो डाऊट, कारण धावा आलेल्या नाहीयेत. बॅटिंग करत असताना त्या धावा आलेल्या नव्हत्या, त्याचमुळे एक छोटं लक्ष टार्गेट सेट झालं. शाहिदकडून भरपूर अपेक्षा होत्या, अजितकडून अपेक्षा होत्या या मॅच मध्ये. पियुष गोयल गोलंदाजीसाठी, पंढरपूरचा पियुष गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पियुषने देखील इम्प्रेस केलंय या स्पर्धेमध्ये. प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वामध्ये 2025 मध्ये 2 स्पर्धा, 12व्या हंगामामध्ये आपण पोहोचलोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आयोजित प्रहार प्रीमियर लीग. शॉर्ट बॉलचा वापर, पिकअप शॉट उडवलाय बॉलला, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रहार षटकार, 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 40 आणि आता समीकरण एकदम सोपं आहे. 11 बॉलमध्ये धावा करायच्या 4. 11 चेंडू 4 धावा. एकदम सोपा सामना. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमसाठी सामना पूर्णपणे खिशात आहे. मी म्हणेन फायनलचं तिकीट आता नक्की मिळताना दिसेल या टीमला. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न विकेट कीपरने. हा बॉल सोडला, तर बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमने आणि हा संघ दाखल होतोय आता फायनल मध्ये या प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे दिला जाईल. बॅटला लागून 4 धावा जातात वासिकच्या खात्यामध्ये. 44 धावा इथे कंप्लीट केल्यात. भव्य विजय 9 विकेटने हा सामना इथे जिंकलाय. दत्ता पवारची अफलातून खेळी. 11 बॉलमध्ये 23 धावा त्याने केल्या. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून सजवले गेले, परंतु गोलंदाजी खूप चांगली राहिली वासिकची. 1 षटक 12 धावा 1 विकेट. विकी कलमेने 2 ओव्हरमध्ये 14 धावा 1 विकेट